बरेचसे उदाहरण आहेत डिस्क्वालिफिकेशनचे वगैरे. आपल्यासमोर भुजबळ साहेबांचं 91चं महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यावेळेस मधुकरराव चौधरी साहेबांनी निर्णय दिला होता. त्यानंतर आपल्याकडे अरुण गुजराती साहेबांनी मध्ये 6 सदस्यांनी जे राज्यपालांना पत्र दिलं होतं त्यामध्ये त्यांनी विलासराव देशमुख साहेबांचं गव्हर्नमेंट होतं त्याच्यावर टीका केली होती आणि पाठिंबा काढून घेणार असं सुचवलं होतं. त्यामुळे त्या प्रकरणाचा सुद्धा आपण निर्णय दिलेला आहे. अशा आपल्याकडे बरेचसे प्रकरण आहे आणि यामध्ये एक माननीय अध्यक्ष आणि सभापतीचे जे अधिकार आहे, संविधानात्मक अधिकार आहे, हे अगदी स्पष्ट आहे आणि हे कुठल्याही जजमेंटद्वारे किंवा कुठल्याही निर्णयाद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे. कारण हे संपूर्ण ज्युरिडिक्शन माननीय अध्यक्ष किंवा सभापती यांचं आहे. त्यामुळे ते त्यांचे अधिकार संविधानाप्रमाणे त्यांचे आहेत. आणि आता मी रेबियाच्या प्रकरणाचा जो आता दाखला दिला होता आणि शिवसेनेच्या ज्या प्रकरणाचा दाखला दिला त्याप्रमाणे हे संपूर्ण अधिकार सभापती उपसभापती यांना आहे आणि ते मॅटर डिसाईड करू शकतील असं एकंदरीत मला दिसतं.